अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, मी खूप एनर्जेटिक आहे आणि मी खूप खुश आहे, कारण आज त्यांना एक वेगळी ऊर्जा घेऊन आलं. तसं पण मला केदारदा नेहमी म्हणतो की खूप मेहनत कर, तू बारीक झाला आहेस. मला वाटतं बारीक ह्यासाठीच झालो की हे नाटक बघायचं होतं, आणि इकडे आल्यानंतर असं वाटतं कशाला डाएट वगैरे, ह्याच्यापेक्षा जास्त काहीतरी होतं का? केदारदा काय सांगाल? राजसाहेब आज प्रयोग बघून पहिलं इंटरव्हल आल्यानंतर म्हणाले लोक कशाला जिम वगैरे करायला जातात. खरं तर तुझ्या तालमीत यायला पाहिजे. एक तू जिम उघड आणि बारीक करण्याचे क्लासेस दे. एक 5-6 दिवस त्यांच्या ट्रेनिंग जरी झालं तरी उत्तम वजन कमी होईल. मी खरं सांगू का, हे एक व्हिज्युअल आपण करतो. मी एक लेखक दिग्दर्शक म्हणून व्हिज्युअल केलं, पण त्याला साथ सिद्ध्यासारख्या नटाची मिळाली, त्याला साथ आमच्या भद्रकालीचा प्रसाद कांबळे याची मिळाली, आणि मग त्याला साथ हे 10 सुपर पॉवर्स किंवा ही सगळी बॅकस्टेजची टीम. हे एका माणसाचं यश नाही आहे. लेखक दिग्दर्शक म्हणून मला आनंद आहे. मी मगाशी तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की 13 मे 2016 याचा पहिला प्रयोग झाला. सो बाळ जन्माला घातल्यानंतरचं आईला जे सुख असतं ना, तो पहिली टाळी आणि पहिली शिट्टी जेव्हा आली 13 तारखेला, तेव्हा ते मिळालं. आज या 100 प्रयोगांमध्ये त्या आईला आनंद वाटतो आहे की मुलावर चांगले संस्कार होत आहेत, पालनपोषण त्याचं होतं आहे, सुदृढ आहे, कपडे चांगले मिळत आहेत आणि साथसंगत चांगली आहे. सो हे सगळं करण्याचं काम ही सगळी बाकीची सगळी टीम करते. मग सिद्ध्या तर कॅप्टन आहे, त्याच्याबरोबर ते सगळे कलावंत, प्रसाद, श्रीकार, रत्नकांत जगताप, ही सगळी टीम करते. हे केदार शिंदेचा आनंद आज बघताना असं जाणवतं 100 झालेत. पण एक मात्र खरं वाटत राहतं की लवकरात लवकर आणखीन शून्य वाढावा. क्या बात आहे. केदारदा, कुठे ना कुठे मी महत्त्वाच्या प्रश्नाकडे येणार आहे, पण आज जर आपण सेलिब्रेशनबद्दल बोललो तर राजसाहेब नेहमी तुमच्या सेलिब्रेशनमध्ये एक मोठा भाग असतात, आणि आज ते पुन्हा एकदा आले, तर ते किती महत्त्वाचं? हे खरं सांगू का, राजसाहेब राजकीय व्यक्तिमत्व म्हणून किती मोठे आहेत हे सगळ्याच लोकांना माहिती आहे. पण राजसाहेब कलावंत म्हणून तर फारच ग्रेट आहे. आणि मला एक कलावंत म्हणून सतत एक गाईड, फिलॉसॉफर आणि फ्रेंडची गरज असते. मला चुकतोयस तू हे तोंडावर सांगणारी व्यक्ती पण पाहिजे, आणि जी तोंडावर सांगणारी व्यक्ती आहे ना, ती राजसाहेब आहे. म्हणजे असं असंख्य वेळा झालेलं आहे की ज्यांना माझी कलाकृती आवडलेली नाही आहे आणि त्याच्याबद्दल ते माझ्याशी खूप क्लिअर कट बोललेले आहेत. आजही ते नाटक बघून गेले, उत्तम कौतुक केलं. सेकंड अंकानंतर ते आतमध्ये आले, सगळ्यांशी बोलले, त्या केक कटिंगच्या वेळेस पण तिथे होते. याचा अर्थ त्यांना आवडलं असावं. पण एक मित्र म्हणून जेव्हा मला फोन करतील तेव्हा आणखीन डिटेलमध्ये बोलतील. पण ते माझ्या आयुष्यातलं सगळ्यात एक महत्त्वाचं स्थान आहे. सो राजसाहेबांनी नाटक बघणं किंवा त्यांनी कुठली माझी कलाकृती बघणं याचं एक प्रेशर मला जास्त असतं. मी माझ्या बायकोला नेहमी सांगतो, कळत नाही, अनप्रेडिक्टेबल वाटतं अशा वेळेस. आपण एवढं सगळं करतोच तो, पण तो माणूस कसा रिॲक्ट करेल, आणि त्याच्या रिॲक्शनला मी फार महत्त्व देतो एक कलावंत म्हणून. मला असं वाटतं की त्यांना खूप काही कळतं. क्या बात. पण आता आपण म्हणूया का 100 प्रयोग खूप छोटा टप्पा आहे, अजून टप्पे पाडायचे नाही. म्हणून सांगितलं ना की असं नसतं, यशाचा काही फॉर्म्युला नाही आहे. 100 झाले आहेत, मी कधीच ओव्हर कॉन्फिडेंटली ही गोष्ट बोलू शकत नाही, कारण त्या कलाकृतीवर लोकांचं प्रेम असेल तर लोक येत राहणार. आज जी लोकं आली आहेत ती त्या कलाकृतीबद्दल ऐकून आली आहेत. आज जी लोकं बाहेर पडतील त्या कलाकृतीबद्दल बोलत बाहेर पडतील. सो हे मल्टिपल प्रेक्षक वर्ग होणार आहे, आणि तो मल्टिपल प्रेक्षक वर्ग करण्याचं काम आमचं आहे. आम्हाला फक्त इमानदारीत प्रयोग सादर करण्याची गरज आहे, आणि आज तो माझ्या मुलांनी सगळ्यांनी केला. शेवटचा एक प्रश्न विचारला, आणि तुम्ही खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट आज रंगभूमीवर हे केलात. तुम्ही असं म्हणालात की कुठे ना कुठे मालिका संपल्यानंतर आजकाल जी नटमंडळी ती नाटकाकडे वळतात, तो एक भाग झाला. आणि दुसरा भाग म्हणजे मंडे टू फ्रायडे जी गर्दी सॅटर्डे संडेला होते ती मंडे टू फ्रायडे होत का नाही, हे 2 महत्त्वाचे पॉईंट्स असतात. हां, मला नेहमीच त्याचं शल्य वाटायला लागलं. आता मला नाटक करायचं असा एक विचार करून जेव्हा नटमंडळी काही सिरियलमधली नाटकात काम करायला येतात, ज्यांना 7.5 मिनिटानंतरच धाप लागते, त्यांना ब्रेकची सवय असते ना. आपल्याकडचे अप्रतिम नट आहेत रंगभूमीवरचे. माझं म्हणणं आहे की त्याचं ग्लॅमर याचा उपयोग करताना सिन्सिअरिटी तुमच्या नाटकाच्या कामात पण पाहिजे. म्हणजे तुम्ही त्या ग्लॅमरचा उपयोग करा. मी इन्सिक्युअरली बोलत नाही आहे की अरे काय येतात, ना ना ना, त्यांनी यावं. पण मला नाटक करायचं या आविर्भावात नाही, मला नाटक करायचं या आविर्भावात यावं. म्हणजे ते पॅशन लागते नाटक करण्याची, आणि मग तुमच्यात तेवढी धमक पाहिजे की मी सोमवार, मंगळवार, बुधवार पण शो करेन. तुम्ही सिरियल सांभाळून नाटक नाही करणार असं नाही. कुठलं तर करिअर एक ठरवा. आमचं स्वतःचं मत आहे की मी जर एखादा नाटक करत असेल तर मी माझ्या आयुष्यातली 4 महिने काहीही करत नाही. मी दिवसा रात्री झोपता उठता फक्त त्या नाटकाचा विचार करतो. पण त्यावेळेस असंख्य काय म्हणतात त्याला संधी येत असतात,
तर ते थांबवण्याची ताकद पाहिजे जर तुम्ही स्टार समजताय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं असं वाटत राहतं ना की प्रेक्षक वर्ग कधीकधी त्या नटाला बघायला येतात, ते नाटक बघायला येत नाही. हा पण एक थोडासा फरक झालेला आहे. आणि ते एका नटाला खूप आनंददायी असतं की आपल्या काम झाल्यानंतर लोकचं ॲप्रिशिएशन मिळतं. आणि वीकेंड थिएटरचं म्हणशील तर मी खूप विरोधात आहे, कारण मी सही रे सहीसारखं नाटक केलं आहे. मी या रंगमंचावर शिवाजी मंदिरला सोमवार सकाळी 11 वाजता पॅक बोर्ड घेतले. शिवाजी मंदिरला भारत पाकिस्तान मॅच असतानाही त्या नाटकावरचं काय प्रेम असेल की 3 प्रयोग सलग हाऊसफुल होते. भारत पाकिस्तान मॅच चालू आहे टी व्हीवर वर्ल्ड कपची, ते सोडून लोक 3 प्रयोग लाईनीत त्यांनी हाऊसफुल केलं होतं. म्हणजे प्रेक्षक आहे. आम्ही त्यांना सवयी लावल्यात वीकेंड थिएटरच्या. आणि कधी कधी मला ना शांतपणे जेव्हा मी एखाद्या ठिकाणी बसलेलो असतो तर मला कधीतरी असं वाटत राहतं की काय म्हणत असेल शिवाजी मंदिरच्या त्या भिंती किंवा त्या खुर्च्या काय म्हणत असेल. यार बॉर बसलेलं भरलेलं असायचं हे नेहमी. काय म्हणत असेल तो कॅन्टीनवाला की ज्याला आता सवयच लागली की ठीक आहे यार शनिवार रविवारच आहेत. ही चेन आहे, हा सगळा धंदा एकमेकांना बांधून आहे. सो मला त्याच्याबद्दल जरा थोडं वाईट वाटतं. आणि जी चालतात नाटकं त्यांनी का होईना सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार करायला पाहिजेत. कमी बुकिंग होईल ना, ओके नो प्रॉब्लेम. त्याला काहीतरी पद्धतीने सवलती देऊन काहीतरी विचार केला पाहिजे की लोक परत सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवारला येतील. तर तुम्ही तेच म्हणता ती सायकल पुन्हा सुरू झाली पाहिजे असं आहे. थँक्यू सो मच. पण आज सेलिब्रेशन आहे त्यामुळे हा सेलिब्रेशन आता मी घरी घेऊन जाणार आणि प्रेक्षकही घरी घेऊन जातील. थँक्यू सो मच आमचे गप्पा. मलाही काही बसलं दिली होती मी या घरात येताना. अरे दादा हे बघ नाही बहिणी मी दुसरा हा तिसरा टेन्शन घेऊ नको दादाच पहिला. दादाच्या खिशातले पैसे काढले उद्या तू किराच्या खिशातले पैसे काढशील. पैसे आपल्या घरात त्यांची बटकी करण्यासाठी घेऊन आले. बरे तू काय बसल्यास बाबा जोड घेऊन जाते काय बाबा बाबा मला नाही ओळखलं. गेला उडत सर तुम्ही काहीतरी शिकवत होते परत एकदा शिकवा ना म्हणजे ऑन एअरच डायरेक्ट. हां तो मंत्र आहे तो मंत्र आहे. हां तो म्हणायला पाहिजे तुला. तो इंटेन्सिटीने म्हण. फुल इंडिया गरिबांचा कैवारी गरीबाचा गरिबांचा कैवारी
गरिबांचं नाही नाही, तू अरे मारतात म्हणजे श्रेयस असं काय करतो? गरिबांचं कैवारी, ज्याच्या पुढे झुकते दुनिया सारी, ज्याच्या पुढे चुकते दुनिया सारी, आपल्याशी पंगा नाही घ्यायचा, आपल्याशी पंगा नाही घ्यायचा, जय महाराष्ट्र में जारी. जय महाराष्ट्र में जारी. हे आहे आता ना. हे आता आपल्या चॅनल प्रमोशन करायला पाहिजे की नाही? अरे नाही. पण कुठे ना कुठे दादा खूप आनंद झाला आहे. एकतर जेव्हा पहिल्यांदा तुमचा इंटरव्ह्यू घेतला रिहर्सलच्या दरम्यान आणि आज हा दिवस खूप वेगळा हो यार, आहे अरे आणि खरंच म्हणजे मला खूप आनंद होतो जेव्हा वाटतं. आठवतंय श्रेयस? येस यार, आपण त्या गाडीच्या इथे घेतलं होतं ना. येस म्हणालात की पुन्हा एकदा सिनेमा चालू होते, सगळं चालू असताना पुन्हा एकदा नाटकाकडे वळणं आणि तो नाटक एवढं यशस्वी करणं आणि आत्ता 100 छोटा टप्पा वाटतं पण तेव्हा नव्हता. काय सांगाल आजच्या? नाही, खूप आनंद आहे. म्हणजे मुळात आनंद आहे ह्या गोष्टीचा की 100 प्रयोग होते. पण तो म्हणजे तू म्हटल्याप्रमाणे ती सुरुवात आहे. पण आत्ताच्या घडीला 100 प्रयोगांचा टप्पा गाठणं ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि ज्या पद्धतीने आज लोक रिस्पॉन्स देत होते किंवा नेहमी त्या नाटकावर देतात, म्हणजे फक्त मुंबईत नाही, म्हणजे आम्ही गुजरातला प्रयोग केले होते, आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रयोग केलेत, तर खूप वेगळ्या पद्धतीने याचे रिॲक्शन मिळालेत. म्हणजे आम्ही कर्नाटकात जाऊन त्या एका ठिकाणी प्रयोग केला होता जिथे पावसात लोक छत्र्या घेऊन बसले होते. सो एक नट म्हणून किंवा एक कलाकार म्हणून मी स्वतःला प्रचंड नशीबवान समजतो की माझ्या रसिक प्रेक्षक या सर्वसामान्य चेहऱ्यावर खूप प्रेम करतात. आणि या सगळ्या गोष्टीचं श्रेय हे 2 लोकांना, इथे प्रसाद कांबळी आणि आमचे केदार शिंदे सर. कारण ही सगळी मोठ त्यांनी मांडली, हे सगळं डोकं त्यांचं, याचं प्रेझेंट करणं त्यांचं, आणि मी ते इम्प्लिमेंट करतो. पण मला ती देणारी ऊर्जा ही 2 लोक आहेत. ते दोघं आमच्या कलाकारांच्या बाजूने जे ठामपणे उभे असतात. मी आहे, माझी 11 जी पोरं आहेत बाकीची जी वेडी आहेत, ते त्या सगळ्यांनी बांधलेलं एक मोठं आहे. आणि ते आम्ही मिळून मनोरंजन करत असतो. तू मला म्हटल्याप्रमाणे रिहर्सलला आला तर तेव्हा ती गोष्ट सुरू होती. पण चांगलं काम करायचं हे डोक्यात होतं, पण ते पुढे नेलं आहे माझ्या रसिक प्रेक्षकांनी. ते अजूनही प्रेम करत आहेत, छान छान प्रयोग होत आहेत, लोक रिस्पॉन्स देतात. सो खूप बरं वाटतं. कुठे वेगवेगळे रिॲक्शन्स मिळाले असेल. तुम्ही आताच म्हणालात सिद्धू की खूप ठिकाणी जाऊन तुम्ही प्रयोग केलेत, तर कुठे असं कोणी येऊन म्हणतं का अरे लागलं बिगलं का रे तुला, तू मध्ये पड, कारण तुम्ही असं कधीतरी वाटतं की आता तुम्ही पडणार आहात? नाही, मला खूप जण हे विचारतात की तू काय खातोस, हे मला खूप विचारतात. पण मी त्यांना एकच सांगतो, मी निर्व्यसनी आहे. त्यामुळे कदाचित तो माझा एक हे काय म्हणूया, माझ्या फिजिकल स्ट्रेंथचा एक भाग असावा की मी इनरली खूप फिट आहे. बाकी व्यायाम चालू असतो, परवडेकर सरांकडे जातोच आणि ते पण इनरली खूप फिट करतात. पण मला असं वाटतं ना, कामाबद्दल असणारी ओढ ना मला, कारण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ना प्रूव्ह करावं लागतं ना. एकांकिका स्पर्धा करताना एखाद्या छोटा रोल मी त्यांना प्रूव्ह करावं लागायचं. एखाद्या ऑडिशनला गेलो, कुठे रोल मिळायचं तर प्रूव्ह करावं लागायचं की सर मी करू शकतो. तर ती अजूनही भावना आहे मी ते एकांकिका स्पर्धेतली की मला काहीतरी छान काम करायचं आहे. छान काम म्हणजे मला काहीतरी असं मी बेस्ट असं नाही, पण आम्हाला छान काम करायचं, मी बघा ना मी चांगलं करू शकतो. तर कदाचित ती एक काय म्हणतात, ती एक गोष्ट असेल जी मला नेहमीच ती शोधत ठेवत असते की मी छान करू, मी मस्त करू. मी माझ्या मुलांना सांगत असतो यार एनर्जी लावा, स्पीड लावूया. तर ती एक गोष्ट आहे जी मला अजूनही ठेवते. मी ती एक शोध ठेवतो की इच्छा करणे काय, मजा करणे काय. तर त्यामुळे ती एनर्जी लागत असेल. आणि एनर्जी लागते कारण आपल्याला आयुष्यात नेहमी छोटे छोटे रोल मिळालेत. तर आपलं काय असतं, 5 मिनिटाचा रोल हे वाजवायचा. ही कधी मी अशी लिंगावर म्हणजे मी काय करतो, लोकांची संकट माझ्या अंगावर घेतो, असा त्याचा अर्थ आहे. अरे सुपरमॅन नाही का घरात अंडरवेअर, मी त्याला अंडरवेअरच मागवतो. आता तू मोठा झालास ना, ते जरा सुपर हिरोचा खोल जरा डोक्यातून काढून टाका. अरे आपण सर्वसामान्य माणसं होते. अरे दादा, सर्वसामान्यांमधूनच सुपर हिरो जन्माला येतो. आईन्स्टाईन, गांधीजी, अंबानी, बारीक अंबानी, त्याचा वापर ना टेन्शन होता. अनित तारवणार, मुकेश तारवणार, अनित काय होणार त्याला माहिती नव्हतं, पण त्याने मुकेशला सांगून ठेवलेलं जीवा और जीने दो. मुकेशने फक्त जीवन नाही करत, आता वडाफोन एअरटेलकडे मी केदार सर आणि प्रसादचे आभार मानतो. आणि केदार सरांचे स्पेशली कारण केदार सरांनी ती गोष्ट खूप छान मांडली रे. आणि तू बघत असशील तो ती फिल्म आहे, ती फिल्म आहे हां. आणि ती त्या पद्धतीने मांडावी म्हणजे एवढीशा स्टेजवर पण ती येत आहे. आणि प्रसाद कांबळे यांनी खूप छान सपोर्ट केला रे. माझी इच्छा होती मला भद्रकालीमध्ये काम करायचं, बाबूजींबरोबर काम करायची इच्छा होती. एक नाटक आलं सध्या जेव्हा 420 मी करणार होतो, पण काहीतरी गडगडलं. माझ्या वडिलांची इच्छा होती की मी वस्त्रांमध्ये एक छोटासा रोल करावा, गोप्या करावा. ते मी 5,000 प्रयोगाला मी निवेदन केलं. पण हीच इच्छा होती की भद्रकालीमध्ये काम करायला मिळालं.
केदार सरांबरोबर काम करणं आणि आज त्या दोन्ही गोष्टी खूप छान होतात आणि महाबळेश्वर रसिक प्रेक्षक ज्या पद्धतीने गेला उडा रिस्पॉन्स देतात तर खूप बरं वाटतं यार, खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि खूप ब्लेस वाटतं मला. म्हणजे कुठे ना कुठे गेला उडतच्या दरम्यान तुम्ही खूप फिरलात. लोकांनी तुम्हाला नेहमी विचारलं की सिद्धूदास सिनेमा येत नाही का, तुम्ही मला गेला उडत, आता गेला उडत सुरू आहे. पण जेव्हा तुम्ही एवढं एका प्रोजेक्टला देता आणि जेव्हा प्रोजेक्ट तुम्हाला एवढं काही देतो तेव्हा खूप आनंद होत असेल ना सिद्धूदास? नक्कीच होतो यार. अरे कुठलंही एखादा सिनेमा चालणं, काम आवडणं हे नेहमीच होतं. बेसिकली नाटक करण्यासाठी मी तयार होतो कारण तेवढा वेळ त्या नाटकाला द्यावा लागतो. कारण आपण लगेच नाटक ओपन करून लगेच दुसरं काम घेतलं ना की मग ते त्या नाटकावर पण नाही होतं, बॅकस्टेजवाले पण थांबतात वगैरे. तर मी जेव्हा मेंटली प्रिपेअर झालो की नाही आता मला ना प्रिपेअर झालो की मला आता नाटक करायचं आणि मी तेवढा वेळ देऊ शकतो. पहिले 90 प्रयोग तरी 3 महिने तरी निर्मात्याला द्यावे लागतात त्याला नाटक एस्टॅब्लिश करायला. त्यामुळे हे तो वेळ होता आणि त्या वेळेत केदार सरांनी असं नाटक दिलं मला जे मला खूप, आता मी नाटकही करतो आहे, मी सिनेमेही करतो आहे. त्यामुळे मी टेलिव्हिजन शक्यतो करत नाही कारण या 2 गोष्टींपैकी मला सांभाळता येतात. तर आता सिनेमा आणि नाटक चालू आहे त्यामुळे व्यवस्थित करेन आणि ते आता पुढच्या वेळेत गेला उडत जसं म्हटलं माझी तर इच्छा आहे आयुष्यात. मला असं माझे लोच्याचे काहीतरी मी 450 प्रयोग केले होते, त्यानंतर मी जागोचे 850 प्रयोग झाले. माझी एक इच्छा आहे की एक नाटक करायचे तर 1000 प्रयोग होतील आणि कदाचित गेला उडत ते असावं अशी माझी इच्छा आहे. त्या बात आहे. म्हणजे आपण आत्तासाठी हा छोटा टप्पा मानूया पण दिस इज अ सेलिब्रेशन टाईम. आणि थँक्यू सो मच आमचे गप्पा मारल्याबद्दल. एवढे जे तुम्ही सेल्फीज काढले ते फक्त तुमच्या आनंदासाठी आहेत आणि अजून तुम्ही सेल्फीज जाऊन काढत आणि अनेक ठिकाणी काढत, एवढीच आमच्या अपेक्षा आहे. नाही आणि लोक ज्या पद्धतीने भेटतात ना, गेला उडतची पोज मारतात. एक लहान मुलगा आला तो बोलला काय तू सुपर हिरो का मला उडून दाखव, हे त्या असे असतात ते. पण मला भेटणारे लोक आज FBवर एका सोशल नेटवर्क साईटवर एकाने मला खूप छान लिहिलं की तुम्ही छान पद्धतीने लोकांना भेटता. तर हे बेसिकली हे तुमच्यामुळे आम्ही आहोत. मी नेहमीच म्हणतो की आम्ही नट सामान्य असतो त्याच्यासमोर लागतो ना आणि आम्ही असामान्य बनतो. ते या लोकांचं प्रेम आहे. तर ते प्रेम जोपर्यंत एका नटाला आहे तोपर्यंत तो कधीच काही कधीच तो स्वतःला असा समजू शकत नाही. त्यामुळे असंच प्रेम अबाधित राहू आणि गेला उडत 100 आहे पण आणखीन खूप होतील छान छान. मग आता आपण म्हणूया गेला उडतच्या 100 प्रयोगानंतर 500चा टप्पा जेव्हा असेल तेव्हा मी इथेच असेन. सिद्धू तुम्ही पण इथेच आहात आणि आपण तेव्हा पण असं इंटरव्ह्यू करू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. गेला उडतचा 100वा प्रयोग कसा असावा तो जरा इकडे कॅमेरा 2 मिनटं पॅन करता का बघा. अजून लोक त्यांना भेटत आहेत आणि ह्याच्यापेक्षा जास्त सुख निर्मात्याला काही नसेल ना ज्या लोक असे येतात, लोक बोलतात आणि लोक बोलतात काय एनर्जी आणि आम्ही पण एनर्जी फील करून परत जाणार आहोत. काय सांगतो? मला वाटतं तू जे बोलला तेच की लोक फील करतात ती एनर्जी. मला वाटतं ती पॉझिटिव्ह एनर्जीचं कुठेतरी ती रिसायकल होते आणि लोक परत परत या नाटकाला येतात. खूप वेळा बघितलेलं म्हणजे 100 प्रयोगांमध्ये पण एक 5-6 वेळा बघितलेला क्राऊड आहे की प्रत्येक ठिकाणी जाऊन ती लोक बघतात. मला वाटतं सिद्धूची एनर्जी, केदारचं त्याचं एक वेगळं सुपर पॉवरबद्दलचं जे त्याचं जे म्हणणं होतं ते लोकांनी हे केलेलं आहे आणि मान्य केलेलं आहे. आणि लोक येऊन म्हणजे नुसतं आजचा क्राऊड नाही, बाहेरचा पण जो क्राऊड असतो तो 8-8 हजार 9-9 हजारचा क्राऊड. आमचा एक पुण्याला प्रयोग झाला होता आता मध्ये 9 हजाराचा ऑडियन्स होता आणि तो म्हणजे सिद्धूचं बघून म्हणजे त्याचं काम बघून त्याची एनर्जी बघून तो ऑडियन्स एन्जॉय करतो. मला वाटतं तो कुठेतरी याचा एक USP आहे आणि टचवूड चांगलं यश मिळालेलं आहे. आज लोकांचा प्रतिसाद मायबाप रसिकांचा तसाच आहे. मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे ती. पण कुठे ना कुठे भद्रकालीन नेहमी एक्सपेरिमेंट करण्यामध्ये खूप विश्वास ठेवला आणि एक्सपेरिमेंट नॉट बेटर दॅन केदारदास यांनी एक मोठा सिनेमाच आम्हाला नाट्यभूमीवर दाखवला. त्या नाही हा 70 mm सिनेमा आहे पण याच्यात मला वाटतं की केदारनी ऑलरेडी हा कन्सेप्च्युलाइज केलेला नाटक होतं. ते जसं मी तेव्हाही सांगितलं होतं की ते एंड मुवमेंटला माझ्याकडे आलं आणि मग आम्ही कोलॅबरेशनमध्ये नाटक केलं. सो त्याच्यामध्ये ते जे श्रेय ते केदारचं आहे की जे काही कन्सेप्च्युलायझेशन केलं होतं. टीमवर्क केदारची सगळी टीम आणि भद्रकालीची टीम या सगळ्यांचे पण ते एक जिन्सी जे काही रसायन बनलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की ओव्हरऑल ते टीमवर्कचं कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा त्याचा टीमवर्कचा तो जो काही आहे तो फीडबॅक आहे. भद्रकालीची 53वी नाट्यकृती आहे, थर्ड बिलची पहिली आहे पण ती पण लवकरात लवकर ते पण 50शीचा टप्पा गाठतील अशी मी आशा करतो. कारण केदारचं अजून सौजन्याची आहे तो. सो ही इज डुईंग हिज बेस्ट. सो मला असं वाटतं की ओव्हरऑल केदार, सिद्धू सगळी जी टीम आहे हे सगळं मिळून एकत्र एक चांगलं रसायन लाभलेलं आहे आणि मला वाटतं लोक एन्जॉय करतात. मला वाटतं लहान मुलापासून ते म्हणजे एजड जे लोक येतात ते सगळेजण ते नाटक एन्जॉय करतात. आज साहेबांनी पण ते पण बोलले की प्रत्येकाने येऊन ती ऊर्जा अनुभवा. मला वाटतं लवकरच 1-0 लावायचा प्रयत्न आम्ही करू. ॲज अ निर्माता म्हणून महाराष्ट्र बाहेर पण हे नाटक गेलं होतं, अहमदाबाद, वडोदा. अजून ऑल ओव्हर भारतामध्ये जिथे जिथे याचे प्रयोग करता येतील, महाराष्ट्रामध्ये करता येतील तिथे करण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण कुठे ना कुठे 100 प्रयोग हे खूप मोठा टप्पा असं आपण मानूया. पण या नाटकाला आपण छोटा बोलूया का आता? कारण तू आताच म्हणालास की मला 1000 पण करायला आवडतं. नाही म्हणजे
जसं केदार बोलला की आपण 1-0 लावूया. आजच्या तारखेमध्ये 1000 प्रयोग करणं खूप कठीण गोष्ट आहे. आजच्या तारखेत 100 म्हणजेच तुमचे 1000चा प्रयोग हा एक टप्पा असतो. आपण वस्टर्नचे 5000 प्रयोग पप्पांनी केले होते, पण त्याच्यानंतर ही टप्पे गाठणारी नाटकं खूप कमी आली. मग सैरे सई असेल किंवा मोरूची मावशी असेल, तो मी नव्हेच असेल. सो तो टप्पा गाठणं, इवन सिद्धूचं जागो होतं त्याचे 800च्या वरती प्रयोग झाले होते. मला वाटतं तो गाठण्याचा प्रयत्न आपण करू, पण ॲज इट इज आपण एक 100 प्रयोगाचं जेव्हा आपण म्हणतो की बाबा ज्या पद्धतीने आताचे 100 म्हणजे आधीचे जे काही 1000 प्रयोगाचा जो काही गोष्ट असतो. सो मला असं वाटतं की कुठेतरी आपल्याला ते करताना म्हणजे आपल्या तो एक टप्पा गाठताना प्रयत्न तर आम्ही करू, आणि मला वाटतं 100, 200, 300, 500 असे 1000पर्यंत आपण जाऊ, आणि तेव्हा निश्चित आपण परत भेटू, पुन्हा भेटत राहू. फक्त एक शेवटचा प्रश्न विचारेन. एकतर केदारदानी आज मंचावर येऊन सांगितलं की मालिका संपल्यानंतर खूप सारी जी कलाकार मंडळी ते रंगभूमीवर परततात. ते का ती ओढ निर्माण होते मालिकेनंतर हा एक प्रश्न वेगळा. आणि दुसरा प्रश्न म्हणजे ते जसं म्हणाले की शनिवार रविवारची जी गर्दी असते ती मंडे फ्रायडेला काय येत नाही, जी अगोदर जसं आपण तुम्हीच म्हणा भद्रकालीच्या प्रत्येक नाटकाला व्हायची, ती आता ती होत का नाही? तर चित्र बदललं आहे का असं तुला वाटतं? ते माझं म्हणणं की म्हणजे हा खूप विस्तृत विषय आहे. आजच्या या सगळ्या सेलिब्रेशनमध्ये मला वाटतं की हा खूप तसा बघायला गेला तर खूप गंभीर विषय आहे मराठी रंगभूमीच्या दृष्टीने. केदारचं म्हणणं आहे ते एक म्हणजे ज्या पद्धतीच्या यांनी नाटकं आता होत आहेत रंगकर्मीच्या यांनी, हा एक मुद्दा आहे. आणि हा वर्षानुवर्ष गेली काही 4-5 वर्ष हा मुद्दा कन्सिस्टंटली हा येत गेलेला आहे. आणि वीकेंड थिएटरचा मुद्दा असेल तर वीकेंड थिएटर पण आहेत, पण आज काही वेगळी नाटकं आहेत की जी आज समजा कोडमंत्र आहे की जे ऑड डेला दुपार रात्र कधीही त्याचं बुकिंग चांगलं होतं. आजच्या तारखेला ते चांगलं नाटक आहे. साखर खाल्लेला माणूस आहे, अशी नाटकं. आणि ही वर्षानुवर्ष ती परिस्थिती आहे की वर्षातून एक 4 ते 5 नाटकं असतात की जी चांगली चालतात, ऑड डेला पण चालतात. मला वाटतं की आता सगळीच नाटकं आज आपल्याला उलट हे मान्य केलं पाहिजे की डिमॉनिटायझेशन नंतर आज जानेवारीच्या आपण मध्यावरती आहोत, आणि याच्यानंतरही आज ज्या पद्धतीने लोक याच नाटकाला नाही, गेल्या आवडतलाच नाही तर सगळ्या नाटकांना ज्या पद्धतीची गर्दी करतात. सो मला वाटतं मायबाप रसिक प्रेक्षकांना पहिला हॅट्स ऑफ आहे की त्यांनी लोक आज आपण म्हणतो अन्न वस्त्र निवारा या 3 मूलभूत गरजा आहेत, पण लोक तरी रंगभूमी हे पहिलं प्रेम आहे. ज्या पद्धतीने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपट चांगले चालले आहेत, आज मराठी रंगभूमीवरती लोक येऊन नाटकाला भरघोस प्रतिसाद देतात. मला वाटतं कुठेतरी ही महत्त्वाची गोष्ट आहे. कालांतराने डिमॉनिटायझेशन वगैरे तो इफेक्ट गेल्यावरती एक मार्च एप्रिल नंतर लोक सोमवार मंगळवारी पण यायला लागतील. आपण आशात करूया, पॉझिटिव्ह ऊर्जा आपण पॉझिटिव्ह घेऊन जातोच आहोत. तर बी पॉझिटिव्ह ऑलवेज.